श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय। लीला नंबर 61। भट्टोबासांना रिद्धपुरात जाण्याची आज्ञा। भट्टोबास आपल्या सेवा दास्याची मनात प्रशंसा करीत की हे सर्व बिना कामाचे, सर्वज्ञांची काळजी मलाच घ्यावी लागते। मी जर नसलो तर सर्वज्ञांचे दास्य व्यवस्थित होणार नाही असे त्यांच्या मनाशी आले। जसे द्वापार युगात उद्धव देवताच्या मनात उद्भवले होते। मग एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजावसर झाला। सर्वज्ञ बाहेर ओसरीत आसनावर बसलेले होते। भट्टोबास कोणते तरी काम करीत होते। सर्वज्ञ म्हणाले, वानरेया, तुम्ही आमच्या जवळून जा। आणि भट्टोबास दचकून उभे राहिले व दुःख करू लागले। भट्टोबासांनी विचारले, कुठे जाऊ जी? सर्वज्ञ म्हणाले, ते आम्हाला काय माहीत, येथून तुम्ही जा पाहू। मग भट्टोबासांना अतिशय दुःख झाले। तेव्हा बाईसा म्हणाल्या, बापुडा नागदेव फारच दुःख करीत आहे, तरी का पाठविता बाबा? सर्वज्ञ म्हणाले, बाई, आम्ही पाठविल्यावरही जर हा गेला नाही तर याचे अनिष्टाचे प्रसव याला अशा हीन थरा पावे तो नेऊन घालतील की ज्यामुळे याला आमची आठवणही राहणार नाही। आणि हे ऐकून भट्टोबास भयभीत झाले। मग भट्टोबास मनात विचार करू लागले, घरी जावे तर ते संबंधीये तेथे जाऊ नये, दादोसाकडे जावे तर ते अनिष्टाला कारण, तर मग सर्वज्ञांनी श्री प्रभूचा अवतार सांगितला आहे तेथेच जावे। मग भट्टोबास सर्वज्ञांना म्हणाले, जी मी रिद्धपुरात जाऊ? सर्वज्ञ म्हणाले, हो, हे ठीक आहे। यव्हारीची बुद्धी धर्मी उपयोगा जाय। मग सर्वज्ञांनी उदासीनता गेली। सर्वज्ञ म्हणाले, आता तुम्ही जा, 1 महिनाभर राहा, मग या। भट्टोबासांनी सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।